क्या पढ़ने का बच्चे लोग? ट्राइंगल्स पढ़ने का, बराबर है ना? हाँ, मैं दिखता है ना? हाँ। क्या पढ़ने का बच्चे लोग? ट्रायंगल्स पढ़ने का, बरोबर आहे ना? काय शिकायचं? ट्रायंगल्स शिकायचं. काय शिकणार? ट्रायंगल्स. आता तुम्ही लहानपणापासून शिकत आलेला आहे, राईट फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द चाइल्डहुड. तुम्ही आता मी राईट फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द चाइल्डहुड का म्हटलो? कारण तुम्हाला लहान असताना शेप्स होते. हा सर्कल आहे, हा अजून काय आहे, हा अजून काय आहे, हा ट्रायंगल आहे, हा रेक्टँगल आहे, हे शेप्स होते आणि त्याच्यातनं तुम्ही शिकत आला, बरोबर आहे ना? म्हणून राईट फ्रॉम द अर्ली चाइल्डहुड मी म्हटलं. लक्षात आलं ना की तुम्ही काय शिकत आला? फिगर शिकत आला की ह्याला ट्रायंगल म्हणायचं, ह्याला रेक्टँगल म्हणायचं, ह्याला हे म्हणायचं, त्याला ते म्हणायचं, त्याला ते म्हणायचं, बरोबर आहे ना? ह्या सगळ्या गोष्टी शिकत आला. मग आता काय आपण शिकायचं? ट्रायंगल्स. ट्रायंगल्स म्हणजे आता तुम्ही शिकत आला. मी तुम्हाला विचारलं सपोज व्हॉट इज अ ट्रायंगल, तर तुम्ही काय सांगाल? मोठ्याने बोल, व्हॉट इज ट्रायंगल. म्हणून आता आपण काय शिकायचं? पहिल्यांदा काय शिकायचं आहे? फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज ट्रायंगल. दुसरं काय शिकायचं? दुसरं काय शिकणार आहे? व्हॉट इज ट्रायंगल नंतर प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल. तिसरं काय शिकणार? टाइप्स ऑफ नंतर चौथं काय शिकणार आहे? कॉन्ग्रुएंस ऑफ ट्रायंगल. पाचवं काय शिकणार आहे? सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. आज एवढं तरी बघूया. ओके, काय शिकणार आहे? व्हॉट इज ट्रायंगल, प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल, प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल, टाइप्स ऑफ ट्रायंगल. अगदी काही नाही म्हटलं तरी एवढे 3 तरी आज शिकूया, बरोबर आहे ना? व्हॉट इज ट्रायंगल, प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल आणि टाइप्स ऑफ ट्रायंगल. काय शिकणार बच्चे लोक आज? आणि टाइप्स ऑफ ट्रायंगल. आता आपण लहानपणापासून शिकत काय आलो? राईट फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द चाइल्डहुड वी हॅव लर्न दॅट ट्रायंगल, द फिगर विच हॅज 3 साइड्स इज कॉल्ड एज अ ट्रायंगल. अ फिगर विच हॅज 3 साइड्स इज कॉल्ड एज अ ट्रायंगल. असं आपण शिकत आलो का नाही? फिगर, ज्या फिगरला 3 साइड्स असतात त्याला आपण ट्रायंगल म्हणायचं. आता ही फिगर आहे 1, 2 आणि 3, ट्रायंगल आहे का? मग साइड 3 आहेत ना? नाही, बरोबर आहे ना? एक साइड आहे समजा, हे बघ ABC आणि इथं D. किती झाली? 1 साइड, 2 साइड आणि 3 साइड. मग हा ट्रायंगल आहे का? नाही, बरोबर आहे. आपण लहानपणापासून काय शिकत आलो? ए फिगर विच हॅज 3 साइड्स इज कॉल्ड ॲज अ ट्रायंगल. मग आता ट्रायंगलची डेफिनेशन काय आहे माहिती आहे का? एक्झॅक्ट, ए फिगर विच हॅज 3 साइड्स इज कॉल्ड ए ट्रायंगल. आपण असंच म्हटलोय, शिकलोय. पण ह्याच्या आधी ए फिगर विच हॅज 3 साइड्स अँड ए क्लोज फिगर, क्लोज्ड फिगर इज कॉल्ड ॲज अ ट्रायंगल. क्लोज म्हणजे काय? तिन्ही बाजूनं काय पाहिजे? बंद पाहिजे. तिन्ही बाजूनं काय पाहिजे? बंद. हे बघा 1, 2 आणि 3, हे तिन्ही साइड काय आहेत? क्लोज आहे. A, B आणि C. क्लोज फिगर. फिगर कशी पाहिजे? क्लोज. तिन्ही बाजूनी काय पाहिजे? बंद फिगर आहे. त्यालाच काय म्हणायचं? ट्रायंगल म्हणायचं. आता मला मी आता तुम्हाला दाखवलं ती काय ट्रायंगल आहे का? समजा हे बघा ना, मी हीच फिगर परत दाखवलं. ठीक आहे, PQR ट्रायंगल आहे का? हा नाही, कारण इकडं काय
ओपन स्पेस आहे, बरोबर आहे ना? लक्षात आलं का नाही आलं? ए ट्रायंगल कुणाला म्हणणार आहे? साइड्स अँड अ क्लोज फिगर इज कॉल्ड ॲज अ ट्रायंगल. बरोबर आहे का नाही? क्लोज पाहिजे, क्लोज बंद झालेली फिगर पाहिजे तरच तिला काय म्हणायचं? ट्रायंगल म्हणायचं. बरोबर आहे ना? नक्की? हां. मग ही आता हिला ट्रायंगल म्हणाल का? नाही म्हणणार आहे. आता ह्या फिगरला ट्रायंगल म्हणाल का? का तर इट हॅज 4 साइड्स, 4 बाजू आहेत म्हणून. आणि ट्रायंगलला किती लागतात? 3 बाजू लागतात, है ना? आणि हिला का नाही आपण म्हणणार आहे? कारण दिस फिगर इज नॉट ए क्लोज्ड फिगर. बरोबर आहे ना? ही फिगर क्लोज्ड आहे का? नाही. मग आता आपण लक्षात आलं ट्रायंगल कशाला म्हणतात? लक्षात आलं का? समजे? डू यू अंडरस्टँड व्हॉट इज कॉल्ड ॲज अ ट्रायंगल? ट्रायंगल कशाला म्हणतात? लक्षात आलं ना? आता हा असा आपला ट्रायंगल आहे. ट्रायंगल आहे ना? आहे. ए बी सी आहे. आता लक्षात घेताना पहिलं डोक्यात ठेवायचं, तुम्हाला जर का इथं त्यांनी आहे का नाही, जर तुम्हाला सपोज दे हॅव नॉट गिवन द लेंथ ऑफ द साइड्स, सपोज 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर असे नाही दिले तर दे विल शो द मार्किंग ऑन द साइड्स. म्हणजे असं असं आणि असं. हां, एक मार्क इथं आहे, एक मार्क इथं आहे, म्हणजे दिस साइड इज कॉन्ग्रुएंट टू दिस वन. मग दिस साइड इज कॉन्ग्रुएंट टू दिस वन नाही, दिस साइड इज कॉन्ग्रुएंट टू दिस वन नाही. हे डोक्यात ठेवायचं. बरोबर आहे का? मार्किंगवरती आता इथनं पुढं सगळं मार्किंगवरती लक्षात ठेवायचं आहे. कळलं ना? साईड्स दिल्या असतील, लेंथ दिल्या असेल तर चांगलीच गोष्ट आहे. इफ दे आर नॉट गिविंग द लेंथ, अंडरस्टँड इट बाय मार्किंग. आता ट्रायंगल हॅज 3 साइड्स. आता प्रॉपर्टीज करायच्या. प्रॉपर्टीज ऑफ द ट्रायंगल. पहिली प्रॉपर्टी, ट्रायंगल हॅज 3 साइड्स अँड 3 अँगल्स. 3 साइड आणि 3 काय असतात? अँगल्स असतात ना. 3 साइड म्हणजे काय आली? 3 साइड्स म्हणजे कुठले आले? साइड्समध्ये काय आलं? साइड ए बी, साइड बी सी आणि सॉरी बी सी आणि साइड ए सी. साइड ए बी, साइड बी सी आणि साइड ए सी. ट्रायंगल हॅज 3 साइड्स म्हणजे दिस साइड ए बी, बी सी अँड ए सी. आता ट्रायंगल हॅज 3 angles. Angle A, angle B and angle C. Also it can be written as angle BAC. A मध्ये आला पाहिजे, अँगल आहे तो. नंतर अँगल काय म्हणणार? अँगल ABC आणि अँगल ACB. बरोबर आहे का? नक्की. अँगल ए, अँगल बी, अँगल सी. ऑल्सो रिटन एज अँगल BAC, अँगल ABC आणि अँगल ACB. ट्रायंगलला काय असतात? 3 साइड आणि 3 अँगल्स असतात. ट्रायंगल हॅज 3 साइड्स अँड 3 अँगल्स. हे साइड झाले आणि हे काय झाले? हे अँगल्स आहेत. आणि हे जे अँगल्स आहेत ब्ल्यू मध्ये मार्क केलेले, these 3 are always acute angles. आत्ताच्या केसमध्ये तर ते पुढे आहे ना, मी तुम्हाला पुढचं पण पुढे सांगतो. कळलं ना? हां, these are acute angles आणि these are what? acute angles आहेत ना, आतमधून आहेत. बरोबर आहे ना? आलं लक्षात? मग ह्याला
हे आतले आहेत म्हणून त्याला काय म्हणणार, इंटिरियर साईड म्हणणार आहे, साईड्स ऑफ इंटिरियर. बरोबर आहे का. ॲक्यूट अँगल्स असतात, बरोबर आहे ना. हे काय आहेत, ॲक्यूट अँगल आहेत, बरोबर आहे ना तिन्ही पण. दुसरी प्रॉपर्टी काय येईल सांगा बघू. दे आर कशाला क्लोज आहेत. मी व्हॉट इज ट्रायंगल मध्ये सांगितलं इट इज अ क्लोज फिगर म्हणून. आता प्रॉपर्टीज झाले. इट हॅज 3 साइड्स 3 अँगल्स. 3 sides can be written in the form of side AB, side BC and side AC. And angles can be written as angle A, angle B and angle C. And also be written as angle BAC, angle ABC and angle ACB. बरोबर आहे का नाही. मग आता ती साधारणतः तुम्ही बघा ना, मला सांगा आता प्रॉपर्टी काय येईल, काय येईल सांगा बघू मला. हा राईट. आता त्यांनी काय सांगितलं दुसरी, इट हॅज 3 वर्टेक्स, दॅट इज वर्टेक्स ए, वर्टेक्स बी आणि वर्टेक्स सी. बरोबर आहे ना. आता बघा अजून तुम्ही आठवून, इट हॅज 3 वर्टेक्स, वर्टेक्स ए, वर्टेक्स बी, वर्टेक्स सी. 3 साइड असणार, 3 अँगल असणार, तर 3 वर्टेक्स पण असणार. बरोबर आहे का. आता एक अजून तिसरी प्रॉपर्टी, थर्ड प्रॉपर्टी, सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. आता हा जो ट्रायंगल आहे, हे जे आतले अँगल आहे, दिस वन आणि दिस वन, ह्या तिघांची मेजर म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू किती येते, 180 डिग्री. अँड ऑल्सो रिटर्न ॲज, मी मगाशीच सांगायला पाहिजे होतं पण मी विसरलो, ट्रायंगल ABC असं पण लिहितो आपण. काय, ट्रायंगल ABC. दुसरं नाव असेल तर ट्रायंगल PQR. अजून काय असेल तर ट्रायंगल LMN. हे डिनोटेड बाय स्मॉल ट्रायंगल. कळलं ना. मग आता काय झालं, ट्रायंगल हॅज 3 साइड्स 3 अँगल्स 3 वर्टेक्स. सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. बरोबर आहे. मग चौथा काय येईल, फोर्थ वन. फोर्थ वन काय येईल बघा की. आता 180 आली. लहानपणापासून ट्रायंगल शिकत आलाय का नाही. मग 3 साइड 3 अँगल सांगितले. वर्टेक्स कोणाला आठवला का, नाही आठवलं. मग वर्टेक्स त्यांनी सांगितलं. व सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 झालं. आता हे मी जरा पुसतो आणि तुम्हाला थोडंसं आयडिया देतो. ABC हे सगळे अँगल काय आत्ता आहेत, आत्ता असणारे सगळे अँगल काय आहेत, ॲक्यूट आहेत का नाही, ॲक्यूट आहेत का नाही, आहेत. आता हे जो अँगल आहे हा इंटिरियर आहे का, ट्रायंगलच्या आत आहे, ट्रायंगलच्या आत आहे. आता ट्रायंगलला आहे ना, ट्रायंगलला एक्सटिरियर अँगल सुद्धा असतात. काय असतात, एक्सटिरियर अँगल असतात, माहिती आहे ना. बरोबर आहे ना. तर ही जी साईड आहे ना, हा जो बाहेर काढला बी पासून इकडे वाढवला ना आणि सी पासून इकडे वाढवला ना, तर हा काय आहे, एक्सटिरियर अँगल आहे. अजून हा असं वाढवला का नाही, बरोबर आहे. तर हा एक्सटिरियर अँगल झाला, हा एक्सटिरियर अँगल झाला आणि हा पण काय झाला, एक्सटिरियर अँगल झाला. पण आता लक्षात घ्या, मी आता हा ब्ल्यूनी काढतो. हा पण काय झाला सांगा बघू, एक्सटिरियर झाला. हा पण काय झाला, एक्सटिरियर झाला. आणि हा पण काय झाला,
एक्सटिरियर झाला, बरोबर आहे. पण आता ऑरेंजनं काढलेला आहे ना हा, हे बघा हा एक्सटिरियर होत नाही. लक्षात आलं का? इंटिरियरच्या वर्टिकली ऑपोजिट आहे ना, तो कधी एक्सटिरियर होत नाही, हा एक्सटिरियर नसतो. लक्षात आलं का? इंटिरियर अँगलच्या बरोबर व्हर्टिकली ऑपोजिट असतो, तो एक्सटिरियर नसतो. हा काय झाला, ब्ल्यूवाला आहे तो काय झाला, एक्सटिरियर झाला. हा पण एक्सटिरियर झाला, हा एक्सटिरियर झाला, हा एक्सटिरियर झाला, बरोबर आहे का? आता मी फिगर ही पुसतो परत, नाही तर हिथं काढतो. ए बी सी, इथं डी काढला आणि इथं ई काढला. आता मला सांगा ए बी ई हा एक्सटिरियर अँगल आहे का? आहे. राऊत एक्सटिरियर आहे. आणि ए सी डी आहे का एक्सटिरियर? आहे, बरोबर आहे. हा काय आला सांगा बघू, इंटिरियर आला का? इंटिरियर. पण ह्याच्या समोरचे हे दोन आहेत ना, हे दोन ब्ल्यूनी काढतो वाटलं. हे जे दोन आहे का नाही, हा आणि हा, ह्याला म्हणतात, ह्या दोन्हीला म्हणतात काय, रिमोट इंटिरियर. अनुराग बरोबर आहे ना? काय म्हणतात त्याला? रिमोट इंटिरियर. समजा मी जर का नंबर टाकले याला 1 1 2 आणि 3, बरोबर आहे. आता हा 4 आणि हा टाकला 5, 1 2 3 4 आणि 5, बरोबर आहे. हे 4 आहे का नाही, बरोबर आहे का? लक्षात आलं का? हा 4 काय आहे सांगा बघू, एक्सटिरियर अँगल आहे. तर 5 काय आहे सांगा मला, एक्सटिरियर अँगल आहे. समजतंय ना? 4 काय आहे एक्सटिरियर, 5 पण काय आहे एक्सटिरियर आहे. तर मला सांगा 4चे रिमोट इंटिरियर कुठले आहेत? 1 आणि 2, 1 आणि 3, सॉरी 1 आणि 3. मग 5चे रिमोट इंटिरियर कुठले आहेत? कळालं का? 5चे रिमोट इंटिरियर कुठले? 1 आणि 2. आणि 4चे रिमोट इंटिरियर कुठले आहेत? 1 आणि 3. म्हणजे ह्या दोघांना काय म्हणून इकडं रिमोट इंटिरियर म्हणणार आहे. कुणाचे? तर 5चे, बरोबर आहे का? म्हणून आहे ना, इथं चौथी प्रॉपर्टी काय माहित आहे का? सम ऑफ रिमोट इंटिरियर इज इक्वल टू एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. लक्षात आलं? चौथी प्रॉपर्टी काय आली? सम ऑफ रिमोट इंटिरियर. म्हणजे 1 + 3 इज इक्वल टू काय येणार आहे? अँगल 1 + अँगल 3 इज इक्वल टू काय येणार? अँगल 4 येणार. आणि अँगल 1 + 2 इज इक्वल टू किती येणार आहे? अँगल 5 येणार आहे. सर अँगल 1 आणि 3 बरोबर 5 आणि 1 आणि 2 बरोबर 4. कुठला? 1 + 2 इज इक्वल टू 5 येणार आणि 1 + 3 इज इक्वल टू 4 येणार आहे, बरोबर आहे का? परत एक व्यवस्थित फिगर काढून तुम्हाला मी दाखवतो. P Q R S आणि T, बरोबर आहे. आता जर मी म्हटलं इथं नंबर टाकतो A B C D आणि E. आता मला सांगा मेजर ऑफ अँगल E इज इक्वल टू काय सांगा? मेजर ऑफ अँगल E इज इक्वल टू काय येणार आहे? A + C. अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू अँगल ई. आला का? नक्की. हे दोन काय आहेत सांगा? हे दोन काय आहेत? रिमोट इंटिरियर आहेत का? त्यांना काय म्हणायचं? रिमोट इंटिरियर. मग मला सांगा
अँगल डी इज इक्वल टू काय येईल सांगा? ए प्लस अँगल अँगल ए प्लस अँगल बी येईल. बरोबर आहे ना? अँगल ए प्लस अँगल बी. तर हे दोन काय आहेत सांगा? रिमोट इंटिरियर. म्हणजे सम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल इज इक्वल टू एक्सटिरियर अँगल. बरोबर आहे? किती प्रॉपर्टी झाल्या ह्या? 4. आता 5वी प्रॉपर्टी आहे. बरोबर आहे? नक्की पुसू का आता हे सगळं? काय झालं? व्हॉट इज ट्रायंगल झालं, प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल झालं, टाइप्स ऑफ ट्रायंगल नंतर बघूया आपण. हां, आता हे लक्षात आलं सगळ्यांचं? नक्की 100%. जाऊ पुढं. आता सीधा सीधा लिखो तो प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल काय येईल? ट्रायंगल काय येईल सांगा बघू? ए ट्रायंगल हॅज काय येणार आहे? 3 साइड्स, 3 अँगल्स आणि काय येणार आहे? 3 वर्टेक्स. बरोबर आहे? दुसरी प्रॉपर्टी काय येणार आहे? The sum of the angles of a triangle is 180 degree. बरोबर आहे का? तिसरी प्रॉपर्टी काय येणार आहे? काय सांगितलेलं? सम ऑफ द, बरोबर आहे का, रिमोट इंटिरियर अँगल इज इक्वल टू काय येणार आहे? इज इक्वल टू एक्सटिरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. बरोबर आहे? आता चौथी प्रॉपर्टी लिहायच्या आधी मी तुम्हाला 3 ट्रायंगल काढून दाखवतो. हा एक ट्रायंगल आहे ए, ट्रायंगल बी, ट्रायंगल सी. बरोबर आहे? हा स्मॉल अँगल आहे का? बरोबर आहे का? हा तयार झालेला काय? स्मॉल अँगल आहे का? आता ह्या दोघांच्या तर ह्या 2 ट्रायंगल ए आणि सी मध्ये मोठा अँगल कुणाचा आहे? एचा आहे का सीचा आहे? हा लार्ज अँगल आहे. लार्ज अँगल आहे का? हा, आणि हा काय आहे? मीडियम अँगल आहे. मीडियम अँगल आहे. बरोबर आहे? हा काय आहे? मीडियम अँगल आहे. हा स्मॉल अँगल आहे, हा लार्ज अँगल आहे. मग चौथी प्रॉपर्टी काय सांगते माहिती आहे का? साइड ऑपोजिट टू. बरोबर आहे का? चौथी प्रॉपर्टी काय सांगते? साइड ऑपोजिट टू द लार्जर अँगल इज लार्जर अँड साइड ऑपोजिट टू स्मॉलर अँगल इज स्मॉलर. चौथी प्रॉपर्टी काय आहे? लक्षात घ्या. साइड ऑपोजिट टू द लार्जर अँगल इज लार्जर. बरोबर आहे ना? आता एक डोक्यात घ्या, इथं समजून घ्या. तिघांमध्ये लार्जर अँगल कुठला आहे? सीचा आहे. मग साइड ऑपोजिट टू ह्याचा हा लार्जर अँगल आहे का? ह्याच्या ऑपोजिटची लार्जर साइड कुठली आली? ही येणार का? ही लार्जर आहे ना. आणि स्मॉल अँगल कुठला आहे? बी आहे. तर त्याच्या ऑपोजिटची साइड काय येणार आहे? स्मॉलर येणार का? ही मीडियमचं सोडून द्यायचं. ते काय लक्षात ठेवण्याकरता नाही आहे.
काय सांगते चौथी प्रॉपर्टी? साइड ऑपोजिट टू द लार्जर अँगल इज लार्जर अँड साइड ऑपोजिट टू द स्मॉलर अँगल इज स्मॉलर. म्हणजे साइड अँगल ऑपोजिट टू द स्मॉलर साइड काय येणार आहे? स्मॉलर. आणि अँगल ऑपोजिट टू द लार्जर साइड काय येणार आहे? लार्जर येणार. म्हणजे त्याचं उलट केलं, कॉन्व्हर्स केलं, इट विल बी सेम. बरोबर आहे ना? तर साईडच्या ऑपोजिटचा अँगल काय असतो? स्मॉलर साईडच्या ऑपोजिटचा अँगल काय असतो? स्मॉलर असतो. आणि स्मॉलर अँगलच्या समोरची साईड काय असती? स्मॉलर असती. लार्जर अँगलच्या समोरची साईड काय असते? लार्जर असते. आणि लार्जर साईडच्या समोरचा अँगल काय असतो? लार्जर असतो. ही काय झाली? चौथी प्रॉपर्टी झाली. आता पाचवी आणि लास्ट प्रॉपर्टी आहे थोडक्यात, आत्ता तुमच्या करता तरी पुष्कळ आहे. पाचवी प्रॉपर्टी डोक्यात ठेवताना नीट लक्षात ठेवायचं की सम ऑफ द टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल मस्ट बी greater than third side. काय सांगितलं? सम ऑफ द टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल मस्ट बी ग्रेटर दॅन. आता मी काय सांगितलं मगाशी? ज्या फिगरला 3 साइड्स आहेत पण त्या काय आहेत? क्लोज्ड आहेत, त्याला काय म्हणायचं? ट्रायंगल म्हणायचं. ज्या क्लोज्ड आहेत, क्लोज फिगर, द फिगर हॅव्हिंग 3 साइड्स, बरोबर आहे ना? बट इट इज क्लोज्ड फिगर आहे, त्याला काय म्हणायचं? ट्रायंगल म्हणायचं. पण आता आपल्याला इथं प्रॉपर्टीज काय सांगितलं सगळ्यात? की सम ऑफ द टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन थर्ड साइड. समजा आपण एक ट्रायंगल काढला इथे, बरोबर आहे? 3, 4 आणि 5 घेतल्या, साइड्स घेतल्या, L, M आणि N घेतल्या. हां, आता अंडरस्टँडिंगसाठी आपण इथं काय घेऊया? A, B आणि C घेऊया अंडरस्टँडिंगसाठी. बरोबर आहे का? हां, A इज इक्वल टू 4, B इज इक्वल टू 5 आणि C इज इक्वल टू 3. सम ऑफ टू साइड्स म्हणजे काय? 2 साइड म्हणजे साइड A प्लस साइड B इज इक्वल टू काय येणार आहे सांगा बघू? इज इक्वल टू साइड C, सॉरी, इज ग्रेटर दॅन साइड C पाहिजे. बरोबर आहे का? साइड A प्लस साइड B इज ग्रेटर दॅन काय येणार आहे? सम ऑफ टू साइड ग्रेटर दॅन थर्ड साइड. मग साइड A ची काय आहे? 4, तर मी दुसरा कलर वापरतो. 4 प्लस साइड B किती आहे? 5, बरोबर आहे का? आणि साइड C किती आहे? 3 आहे. मग 9 इज ग्रेटर दॅन 3 आला. म्हणजे हे बरोबर आहे का पहिलं घेतलेलं? बरोबर आहे. प्रॉपर्टी फुलफिल करते. असे 3 झाले पाहिजेत. दुसरं घेतलं आता साइड काय घेतलं? साइड B प्लस साइड C इज ग्रेटर दॅन साइड A येणार का? बरोबर आहे. मग साइड B किती आहे? 5. साइड C किती आहे? 3. ग्रेटर दॅन येणार आहे का? A किती आहे? 4. 8 इज ग्रेटर दॅन 4. म्हणजे ट्रायंगल हा पण सांगतो ट्रायंगल आहे, ते पण सांगतो ट्रायंगल आहे. कळतंय का? नक्की झालं. मग आता काय झालं? आता साइड काय म्हणणार आहे? साइड C प्लस साइड काय येणार आहे? A ग्रेटर दॅन साइड B. म्हणजे पहिल्यांदा इथं काय आला? C आला, नंतर काय आला? A आला, आता इथं B आला पाहिजे. C ची साइड किती आहे? 3 प्लस A किती आहे? 4 ग्रेटर दॅन किती आहे? 5. 7 इज ग्रेटर दॅन 5. म्हणजे हा ट्रायंगल काय आहे? ट्रायंगलच. द गिवन ट्रायंगल इज अ ट्रायंगल किंवा गिवन फिगर इज अ ट्रायंगल. का? कारण तिन्ही पण कंडिशन काय होतात? फुलफिल होतात. सम ऑफ टू साइड इज ग्रेटर दॅन थर्ड साइड. त्यामुळं हा द गिवन फिगर इज अ ट्रायंगल. बरोबर आहे? नक्की.
हे पुसतोय आता जरा. आता आपण ह्याला नाव देऊ पी क्यू आणि आर. ह्याला देऊ ए, परत बी आणि परत सी. आता ए किती आहे सांग. ए इज इक्वल टू 7, बी इज इक्वल टू 10 आणि सी इज इक्वल टू 1. सी इज इक्वल टू 1. आता परत इकडं बघा सांगा साईड. आता मी साईड लिहित नाही. ए प्लस बी इज इक्वल सॉरी ए प्लस बी इज ग्रेटर दॅन सी का नाही. नंतर काय आपण लिहिणार आहे थांबा जरा. हां हे मी आधी लिहून घेतो म्हणजे तुम्हाला समजायला बरं पडेल. बी प्लस सी इज ग्रेटर दॅन ए आणि सी प्लस ए ग्रेटर दॅन बी. बरोबर आहे. आता इथं ए किती आहे 7 प्लस बी किती आहे 10 ग्रेटर दॅन सी आहे का आहे. बरोबर आहे ना. 17 ग्रेटर दॅन 1 आहे. बरोबर आहे. बी किती आहे आता 10 आहे प्लस सी किती आहे 1 आहे. ग्रेटर दॅन काय आहे सांगा. हां 7 म्हणजे इथं पण काय आलं सांगा बघू. 11 इज ग्रेटर दॅन 7. सी प्लस ए, सी प्लस ए 7 आहे सॉरी 1 आहे प्लस ए किती आहे 7 ग्रेटर दॅन बी किती आहे 10. आता 7 आणि 1 8. मग हा काय आहे लेस दॅन 10 आहे. म्हणजे हा जो ट्रायंगल दिलेला आहे ट्रायंगल पी क्यू आर, हा ट्रायंगल सॉरी ही जी फिगर दिलेली आहे ट्रायंगल पी क्यू आर, तर तो ट्रायंगल आहे का नाही. का तर ही पहिली कंडिशन फुलफिल झाली, दुसरी झाली, तिसरी झाली नाही. तुम्ही वाटलं तर आहे का नाही. वाटलं तर तुम्ही ड्रॉ पण करून पाहू शकता. म्हणजे हा ट्रायंगल बनणार आहे का. ही फिगर ट्रायंगल बनेल का नाही बनणार. म्हणजे इट इज कंपल्सरी दॅट सम ऑफ टू साईड कुठल्या पण दोन बाजूंचं ॲडिशन किंवा सम आहे ना हे काय पाहिजे तिसऱ्या साईडपेक्षा मोठं पाहिजे. तिसऱ्या साईडपेक्षा काय पाहिजे मोठं पाहिजे तरच ती फिगर काय असू शकते ट्रायंगल असू शकते. कळालं का नक्की. पहिली प्रॉपर्टी काय आली. A triangle has 3 sides, 3 angles, 3 vertex. Sum of the angles of a triangle is 180 degree. Sum of the remote interior is equal to exterior angle. बरं हे आधी करून घ्या. Sum of the two sides of a triangle must be greater than third side. आणि angle opposite to the side opposite to the greater angle is greater. आणि साइड ऑपोजिट टू द स्मॉलर अँगल इज स्मॉलर. अशा 5 प्रॉपर्टी लक्षात आल्या का. विसरून जाताल का नाही. आता टाइप्स ऑफ ट्रायंगल. हे परत दाखवायची काय गरज नाही ना. फरहान अख्तर सम ऑफ टू साइड्स दाखवायची गरज आहे नाही ना. नक्की. इथं काय लिहिणार आहे चौथी प्रॉपर्टी. साइड ऑपोजिट टू लार्जर अँगल किंवा ग्रेटर म्हणा इज ग्रेटर आणि साइड ऑपोजिट टू स्मॉलर अँगल इज स्मॉलर किंवा स्मॉलर साईडच्या ऑपोजिटचा अँगल स्मॉलर असतो किंवा ग्रेटर अँगलच्या ऑपोजिटची साईड ग्रेटर असते. असं फिक्स डोक्यात ठेवा. हे बघा हे कुठे ना करायला येत नाही. लक्षात आलं का की सोडवायचं काय नाही आहे. इट इज यूज फॉर ॲप्लिकेशन. कळालं ना. दिस 5 प्रॉपर्टीज आर रिक्वायर्ड फॉर ॲप्लिकेशन. कळालं ना. हे लागताना कशात ॲप्लाय करायला लागतात. कळालं ना. लिहायला कोण विचारत नाही आहे. आणि जॉमेट्रीत आहे ना ॲप्लिकेशनच महत्त्वाची गोष्ट आहे. झालं. आता टाइप्स ऑफ ट्रायंगल.
ऑन बेसिस ऑफ अँगल्स आणि इकडं ऑन बेसिस ऑफ साइड्स. हे कशावरती बेस्ड आहेत? हे अँगल्स वरती आहेत आणि हे कशावर आहेत? साइड्स वरती आहेत. आता तुम्हाला माहितीसाठी तुम्हाला माहिती आहे 3 ट्रायंगल येतात ऑन बेसिस ऑफ अँगल्स आणि ऑन बेसिस ऑफ साइड्स सुद्धा किती येतात? 3 येतात. बरोबर आहे का नाही? आता त्यातला पहिला ट्रायंगल येतो ऑन बेसिस ऑफ अँगल्स, तो येतो काय येतो सांगा बघू. ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. नंतर काय येतो? ॲक्यूट अँगल ट्रायंगल आणि तिसरा काय येतो? राईट अँगल ट्रायंगल येतो. ह्याच्यात काय येतो? इक्विलॅटरल ट्रायंगल. ह्याला काय येतो? आयसोसिलियस ट्रायंगल आणि इथं काय येतो? स्कॅलिन ट्रायंगल येतो. बरोबर आहे का? काय येणार आहे? बरोबर आहे. ऑब्ट्यूस अँगलमध्ये हा झाला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. हा झाला काय? ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल झाला. हा काढलेला आहे तो काय आला? समजा ABC. ह्याचा ऑब्ट्यूस अँगल कुठला आहे सांगा मला? बी. अँगल बी इज अ ऑब्ट्यूस अँगल. बरोबर आहे का? आता हा समजा जर 130 असला, बरोबर आहे का? ह्याच्यात एक डोक्यात ठेवायचं, ह्याच्यामध्ये एक यू हॅव टू कीप इट इन माइंड वन थिंग दॅट one of the angles of a triangle is obtuse and remaining are what? Remaining are acute and acute आहेत काय दोन्ही आणि हा काय आहे? ऑब्ट्यूस. काय मग ह्याच्यात लिहिणार? वन अँगल ऑफ अ ट्रायंगल इज ऑब्ट्यूस and remaining are acute angles. बरोबर आहे का? acute angles. आता acute angle triangle मध्ये काय येणार आहे? समजा हा असा आहे, बरोबर आहे का? acute angle triangle मध्ये तर हा पण acute, हा पण acute, तिन्ही acute आले का? acute angle triangle. मग ह्याच्यात काय लिहिणार आहे? all angles of acute angle triangle आर काय येणार आहे? ॲक्यूटच येणार आहेत. काय येणार आहेत? ॲक्यूट येणार. आता राईट अँगल ट्रायंगलमध्ये हा राईट अँगल ट्रायंगल आहे. आता राईट अँगल ट्रायंगलला कधी कधी आहे ना काही हे देत नाही, फक्त हे चौकोन आहे ना इथला किंवा हे जे साईन आहे ना ह्याच्यावरून ओळखायचं काय की इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. काय ओळखायचं? इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. मी इकडे परत दुसरा काढतो. हा काय आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. AB आणि C. अँगल B इज इक्वल टू किती आला? 90 डिग्री येणार. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज अ राईट अँगल ट्रायंगल. 90 म्हणजे धिस AB इज परपेंडिक्युलर टू BC. धिस AB इज परपेंडिक्युलर टू BC and measure of angle B is equal to 90 degree. By this sign you have to confirm that it is a 90 degree angle. आता हा 90 आहे, मग रेस्ट ऑफ द दोन काय आहे सांगा बघू? ॲक्यूट आणि ॲक्यूटच आहेत का नाही? नक्की का? मग ह्या 90चे छोटे येणार आहेत का मोठे येणार आहेत? छोटे येणार आहे. मग 90 सगळ्यांच्या पेक्षा जास्त मोठा आहे का? आहे ना. मग मला सांगा ही साईड मोठी, ही साईड मोठी का AC मोठी? AB मोठी, BC मोठी का AC मोठी? हा AC मोठी. अरे आत्ताच तुम्हाला सांगितलेलं सम ऑफ द सॉरी आत्ताच तुम्हाला मी काय सांगितलं की ग्रेटर अँगलच्या अपोजिटची साईड काय असते? ग्रेटर. हे दोन्ही काय आहेत? ॲक्यूट आणि ॲक्यूट आहे. मग हे काय आहे सांग बघू?
90. ह्या दोन्ही ॲक्यूटपेक्षा 90 मोठी असते का नाही, मग त्याच्या अपोजिटचा अँगल सॉरी साईड काय येणार आहे, ग्रेटर येणार नाही ना. आणि असं पण लक्षात ठेवायचं, हायपोथनस आहे ना ही, बरोबर ना नाही, इज ऑलवेज ग्रेटर दॅन अदर टू साइड्स. बरोबर आहे का, हायपोथनस इज ऑलवेज ग्रेटर दॅन अदर टू साइड्स. आत्ता एवढं सांगितलं तरी विसरून गेला प्रॉपर्टी, आणि मग म्हणा मी हे करतो म्हणून. आता परत सांगितलं ना की हा 90, हे ॲक्यूट, हा ॲक्यूट. आता मला सांगा ह्याच्यात एसी मोठी येईल का, एसी मोठी येईल ना, का, साईड अपोजिट टू द ग्रेटर अँगल. बरोबर आहे ना, लक्षात आलं का. मग आता हा अँगल आहे बघा, हा अँगल पी क्यू आणि आर, बरोबर आहे का. तर हा हा आणि हा तिघांच्यात कुठला अँगल मोठा असेल, कुठला अँगल मोठा असेल, क्यू अँगल मोठा असणार. कळतंय का नाही, नक्की का. आणि पायथागोरस थिअरम येतो माहिती आहे ना, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, माहिती आहे ना, हा पायथागोरस थिअरम येतो, माहिती आहे ना. हा पायथागोरस थिअरम नंतर प्रूव्ह करायला आहे, ते नंतर बघूया काय आहे ते. किती लोकांना कळालं हे. आता इथं समजा ABC ह्याच्यात काय, एक तर सगळे सारखे येऊ शकतात, नाही सगळेच नसतात दरवेळेला. इकडे साईड बेसिसवर शिकवतो की एक तर सगळे सारखे येऊ शकतात, नाही तर सगळे वेगळे वेगळे येऊ शकतात, त्यानंतर आपण बघू. आता इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल. आता नेम इटसेल्फ सजेस्ट इक्वी म्हणजे काय, इक्वल. नेम इटसेल्फ सजेस्ट इक्वी म्हणजे काय, 2 आणि 2 मार्क दिले. म्हणजे इथं जर मी म्हटलंय AB आणि C, AB आणि C धरलं तर काय येणार, इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC, म्हणजे ऑल साइड्स आर इक्वल. त्यामुळं ह्याचे काय येतात, ऑल अँगल्स आर ऑल्सो इक्वल. इक्विलॅटरल ट्रायंगलचे सगळे अँगल्स पण काय येतात, इक्वल येतात. हा पण हा अँगल आणि हा अँगल काय येतात, म्हणजे काय येतो, सगळे अँगल्स किती डिग्रीचे येतात तेही सांगतो, 60 डिग्री. ऑल अँगल्स आर सॉरी मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज किती, 60 डिग्री. इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये सगळ्या साइड्स काय येतात, साइड्स 60 येतात का, सगळ्या साइड्स इक्वल येतात, अँगल्स पण काय येतात, इक्वल येतात. आणि त्याची प्रत्येक अँगलची मेजर किती असती, 60 डिग्री असती. किती असती, समज में आ रहा है क्या रे. हां बरोबर आहे. सगळे अँगल्स किती येतात, 60 येतात. सगळे अँगल्स काय येतात, कॉन्ग्रुएंट येतात. आणि सगळ्या साइड्स काय येतात, इक्वल येतात. बरोबर आहे का. आता आयसोसेलेस ट्रायंगल, टू साइड्स ऑफ स्केलिंग आयसोसेलेस ट्रायंगल मध्ये काय, टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर काय येतात, इक्वल येतात. दोन साइड काय येतात, कुठल्या पण दोन साइड्स काय येतात,
इक्वल येतात. कुठल्या पण काय येतात दोन साइड्स. एनी टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर इक्वल. बरोबर आहे का नाही. आणि लक्षात येतं का ही पहिली झाली आणि दुसरे काय त्याच्या अपोजिटचे अँगल्स पण काय येतात इक्वल येतात. थेरम केलाय ना. हां म्हणजे ह्याच्या अपोजिट ए बीच्या अपोजिट कुठला अँगल आहे सी आहे. तर सी इज इक्वल टू बी येणार कारण ही आणि ही साईड काय आहेत इक्वल आहे. बरोबर आहे. आता जर मी समजा हा ट्रायंगल काढलाय बघा इथं एल एम आणि एन ही आणि ही कॉन्ग्रुएंट आहे. तर एल आणि एन कॉन्ग्रुएंट येतील का. हां आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये ट्रायंगल्स हॅव्हिंग एनी टू साइड्स कॉन्ग्रंट इक्वल म्हणा कसं म्हणा एल एम आणि एन. बरोबर आहे. ही आणि ही साईड जर कॉन्ग्रंट असेल तर हे जे बेस अँगल जे असतात का नाही हे कॉन्ग्रंट येतात. काय येतात आलं का लक्षात. समजा हा आयसोसेलेस ट्रायंगल आहे. बरोबर आहे. हा आयसोसेलेस ट्रायंगल आहे पी क्यू आणि आर आहे. ही साईड कॉन्ग्रंट आली तर अँगल कुठले कॉन्ग्रंट येतील पी आणि आर येणार. बरोबर आहे का नाही. म्हणजे त्याचे हे ह्याच्या बाजूचा हा आणि ह्याच्या बाजूचा हा येणार. आता मी परत एक ट्रायंगल काढला. बरोबर आहे. आणि म्हटलं ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रंट असेल समजा एक्स वाय आणि झेड तर कॉन्ग्रंट कुठले आले एक्स आणि वाय आले. समजलं का. दॅट इज अ आयसोसेलेस ट्रायंगल. ह्याच्या दोन साईड कॉन्ग्रंट असतात आणि त्याचे बेस अँगल्स पण काय असतात दोन साईडचे कॉन्ग्रंट असतात. म्हणजे टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर इक्वल अँड बेस अँगल्स ऑपोजिट टू इक्वल साइड आर कॉन्ग्रंट. बरोबर आहे का आर कॉन्ग्रंट. आता आलं लक्षात. आता स्केलिन ट्रायंगल. आता हा जो ट्रायंगल आहे स्केलिन ट्रायंगल ह्याच्या का नाही कुठल्या पण बाजू आहेत का नाही सगळ्या साइड्स काय असतात अनइक्वल असतात. ऑल थ्री साइड्स आर अनइक्वल. समजा ए बी आणि सी. बरोबर आहे ना. आणि ह्याचे आतले सगळे अँगल्स काय येतात ह्याचे पण ॲक्युटच येतात. ह्याचे पण काय येतात ॲक्युटच येतात आणि ह्याचे सुद्धा काय येतात सगळे अँगल्स काय येतात ॲक्युटच येतात. म्हणजे तिघांचे पण काय येतात ॲक्युट आणि ॲक्युट येतात. असं काय दरवेळेला होत नाही. लक्षात आलं ना. हां कधी कधी का नाही अकॉर्डिंग टू द मेजर असतं. आता समजा जर हा 60 असेल हा 40 असेल तर हा किती येईल हा किती येईल 80 येईल का 80 डिग्री आला ना. बरोबर आहे ना. आता मला सांगा हा आयसोसेलेस ट्रायंगल आहे. ही साईड आहे कॉन्ग्रंट आहे. हा जर 60 असेल तर हा किती येईल 60 येणार का तर बेस अँगल्स काय येतात कॉन्ग्रंट येतात. बरोबर आहे ना. तर मग हा किती येईल 60 येणार आहे. बरोबर आहे ना. मग हा आयसोसेलेस असू शकेल का बरोबर आहे ना. जर सगळे अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर काय असणार आहे हा इक्विलॅटरल ट्रायंगल असणार आहे. बरोबर आहे का. काही वाटेल तसं उलट पालट करून विचारतील. डोक्यात आलं कळालं नक्की 100%. इथं बास करू आपण आता.